महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. सारा सिटी फेज डी मध्ये कमिटी मेंबर करतायत काळा बाजार, रहिवासी भोगतायत मरण यातना. खराबवाडी गावातील सारा सिटी फेज डी च्या कमिटी मेंबर यांचा मागील काही महिन्यांपासून सोसायटीच्या कारभारात हलगर्जीपणा समोर आलाय. सोसायटीचा जेव्हापासून चालू कमिटी मेंबर निवडून दिले तेव्हापासून ना सोसायटीतील रहिवाशांना स्वच्छ पाणी, बंद पडलेला लिफ्ट, सोसायटीत घाणीचं साम्राज्य, जमा केला जाणारा देखभाल खर्चाचा 1 रुपयाचा हिशोबही या कामचुकार कमिटी मेंबर यांनी आजपर्यंत दिला नाही. वेळोवेळी रहिवाशी सभासद यांनी देखभाल खर्चाचा हिशोब मागितला तर पुरुष कमिटी मेंबरांनी स्वतःच्या पत्नींना पुढे करून रहिवाशांना दम देण्याचा धडाका भरलाय. एवढंच नाही तर देखभाल खर्च सप्टेंबर अखेरपर्यंत देणं क्रमप्राप्त असताना या कामचुकार कमिटी मेंबर यांनी अजूनही सदनिका धारकांना हिशोब दाखवला नाही. यात एका कमिटी मेंबर स्वतःला वकील समजून पुढारपणा करत असतो, पण अकलेचे तारे तोडणारे हे कमिटी मेंबर यांच्यावर जर सहाय्यक निबंधक साहेब यांनी कारवाई केली नाही तर हे बोके होऊन ओके होतील आणि गरीब सदनिका धारकांना पै करून घेतलेल्या सदनिका कवडीमोल भावात विकून सोसायटी सोडून जावी लागेल. तर यावर सहाय्यक निबंधक साहेब यांनी वेळ न दवडता थेट चौकशी करून त्यांची वसुली करून त्यांच्यावर फौजदारी कायद्यानुसार कडक कारवाई करावी अशी विनंती सारा सिटी फेज डीचे सदनिका धारक करताय. तुम्ही आता जे काही काकांनी सांगितलं ते एकदम बरोबरच आहे. कारण 5 वर्ष आता होत आले ते नवीन कमिटीला, तर काहीच सुविधा नाही आम्हाला. लाईट तर नाहीच नाही इकडे. आता म्हणजे आमच्या साईडला एका साईडला असते, एका साईडला नसते. सोसायटी तर सगळी एकच आहे ना, मग सगळ्यांना सारखे नियम पाहिजे ना. पाण्याची पण सुविधा नाही, लिफ्ट बंद असतात. 5व्या-6व्या मजल्यावरती पाण्याची बॉटल घेऊन जायला किती प्रॉब्लेम होतो. बरं इथं कुणाला सिक्युरिटीला सांगायचं म्हणजे कोणी येत नाही. तिकडं ह्याला सांगा, चेअरमनना सांगा बोलणार, ते आपले कमिटी मेंबरला सांगा बोलणार. कमिटी मेंबर हे काही फिरत नाही, कुणाला सांगायचं आम्ही. मेंटेनन्स तर घेतात दर महिन्याला. मेंटेनन्सचा हिशोब देता का? मेंटेनन्स आता आम्ही तर देतो, मग आता ते काय करतात? नाही तुम्हाला हिशोब देता का? तुम्हाला दिला पाहिजे ना. हो दिला पाहिजे ना. कुठं देतात ते? मग नाही देत. मग काय कामाची अशी कमिटी सांगा? कोणी एक सुद्धा कमिटी मेंबर फिरत नाहीये, कुठला सण सुद्धा साजरा करत नाहीये. असे सेपरेट पैसे काढून गणपतीचा एवढा मोठा सण आज साजरा केला आमच्या लोक. मग हे लोक काय करतात ते म्हणजे नक्की नाही का? मग यांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना. नाहीच, काहीच येत नाही, कोणच येत नाही. मग फक्त नावाला एका कमिटी असं. लिफ्ट किती दिवसापासून बंद आहे? पाणी न्यायला प्रॉब्लेम, आजारी माणसं असल्यावर जायचं कसं, जाण्याचे प्रॉब्लेम, पाणी न्यायला प्रॉब्लेम. तुम्ही सांगितलं का यांना? कमिटी मेंबरला सांगितलं का? कोण येऊन सुद्धा बघत नाही. अहो पाण्याचं जाऊ द्या, आपण बिल्डिंगला आज आम्ही 15 आणि पूर्ण बिल्डिंगला तुम्ही राऊंड मारा. बिल्डिंगच्या खाली उंदरं घुसून ते बिल्डिंग कधी पडतील ह्याचा पत्ता नाही लागणार आहे. चेंबर पूर्ण तुटले फुटलेले. कोण साफसफाई कोण बघणार आहे? स्वच्छता काहीच नाही. मग हे कमिटीचं काम आहे ना राऊंड मारायचं आठवड्याने. मग यांना होत नाही तर कशाला करतात ते? सोडून द्यायचं. मग हिशोब द्या. कुणाला विचारायला गेलं की आम्ही राजीनामा दिला, मग कमिटी चालवते कोण? सोसायटी. कधीपासून हिशोब दिलेला नाही तुम्हाला? 4 वर्षात नाहीच हिशोब. सोसायटीला नेमकं चेअरमन कोण आहे हेच माहिती नाही. त्यांना फोन केला तर फोन उचलत नाही. हा म्हणतोय की माझा ऍक्सिडेंट झाला, एक म्हणतोय आम्ही इथं नाहीच आहे. कुणाला सांगायचं? घेणं देणं नाही असं. सोसायटी चेअरमॅनच नाहीये. काय घेणं देणं नाही. चेअरमन नाही. 3 दिवस झाली सोसायटीच्या खाली कचरा फोटो करून पाठवते तरी कोणी येऊन आमच्या कोणीच्या पाठीमागे येऊन बघा. त्या साईडला बघा, सगळ्या झाडं टोटल झाडं तोडून आमच्या तिथं आणून टाकले. ते एखाद्या मुलांनी जर त्याला माझीच गाडी लावली तर बिल्डिंगची वाट लागन. तिथं पाईपलाईन आहे, घ्यायचे गटार आहे किती सारे, आणि उंदीर घुशीने आम्हाला गाड्या लावायला येत नाही. रात्रीचं गाड्या पेट्रोल चोरून नेतात. सिक्युरिटी सुद्धा राऊंडला येत नाही रात्रीचं. तिकडं साईडला चोरी झाली, कुणाला काही केलं तर कोण आहे जबाबदार? लाईट कधी मध्ये जाते ते सांगायला 10 वेळा यायला लागतं. म्हणजे एकटी घरी येतात, संध्याकाळच्या वेळी एकटे येतात. लाईट पाहिजे ना. 3 दिवसापासून लाईट नाही सोसायटीमध्ये. माननीय निबंधक साहेब, आता आपण समोर जो अंधार बघतोय तो आमच्या सारा सिटी डिफेन्स घररचना संस्था मर्यादित
खराबाडी यामधील हा अंधार आहे. हा अंधार एकमेव या कारणामुळे आहे की या ठिकाणची लाईट बिल न भरल्यामुळं कट केलं. आता या सोसायटीने लाईट बिल भरावं, वेळेवर करावं. आज 3रा दिवस आहे. लहान लहान मुलं या ठिकाणावरून लिफ्टमध्ये जातात, महिला जातात, वयस्कर माणसं आहेत. पाण्याच्या टंचाईमुळं पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन माणसं या ठिकाणाहून पाण्याच्या बाटल्या घेऊन जात आहेत. तर त्यांच्या अडचणीसाठी काहीतरी व्हावं अशी मनोमनी इच्छा वाटते. त्याचप्रमाणे या सोसायटीची जी कमिटी निवडून आली आत्ता, त्या कमिटीच्या निवडून आल्यापासून विद्यमान सर्व खूप दुष्टपुष्ट असे हे संचालक मंडळ, त्यांच्या हातून एकही काम होत नाही आहे. आणि वारंवार त्यांच्याकडनं एकच उत्तर येतं की मागच्या सोसायटीने घाण केली ती आम्हाला काढावं लागते. अहो, तुम्ही मला सांगा की जर आपल्या सोसायटीमध्ये आपण ही सोसायटी या 5 पंचवार्षिकमध्ये भोगली आणि दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये गेलो तर त्यावेळेस काय असतं, पहिल्या पंचवार्षिकमध्ये जे संचालक मंडळ असतं त्यांनी त्यांचा हिशोब द्यायचा असतो. आणि त्यांचा हिशोब जर पूर्णपणे नसेल तर ह्या नवीन कमिटीने घ्यायचंच नाही. पण याकडं ते वारंवार बोट दाखवते की मागच्या कमिटीने केलं. तर मला दुर्दैवाने सांगायची बाब येते की हे असं न होता आपण यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत ना. प्रयत्न तर सोडा, कुणी फोन केला ना, आईबाईंनी, कुणी माझ्या महिला भगिनी पुरुषांनी फोन केला की माझी इथली लाईट बंद आहे, त्याला साधं उत्तरसुद्धा मिळत नाही. लिफ्टमध्ये बघितलं तर फॅन बंद आहेत आणि फॅन बंद असून आहे ना त्या लाईटचा पण आहे ना लाईट बल्ब बसवलेला नसतो, काही नसतं. अंधारात आहे ना लहान लहान लेकरं घेऊन बाया जातात किंवा तरुणी जातात. पुढं भयंकर काहीतरी प्रसंग ओढू शकतो. तर ते न व्हावा ही मनोमन इच्छा आहे. आणि या आपल्या निबंधक साहेबांना एक विनंती आहे, कृपया आपण यामध्ये जातीनं लक्ष देऊन आपण यांच्यावरती कारवाई करावी आणि आम्हाला पूर्ण संकटातून मुक्त करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. न्यूज 15 मराठीसाठी आशिष ढगे पाटील, चाकण, पुणे.